नमस्कार. एक प्रश्न नेहमी असतो, की ब्रासलेट तुटल्यावर काय करायचं आणि ते का तुटतात? तर एक मेन रिझन असतो, की ह्याचा आतला धागा. तुम्ही चांदीत करा, ब्लॅक थ्रेडमध्ये करा किंवा कुठल्या इलॅस्टिक दोऱ्यात कशातही चांगल्या ह्याच्यात करा. कालांतराने ते क्रोजन्स होतात, कमकुवत होतात आणि ते तुटतात. ते एक मेन रिझन झालं. त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा बीड्स खराब का होतात? बीड्स सहसा स्टोन्स नॅचरल असेल तर खराब होत नाही. पण कुंजाईट, मॅलेकाईट, पायराईट, सेलेनाईट, असे ॲमेझोनाईट आणि टुरमोलिन हे माझ्या माहितीतले काही स्टोन्स आहे. हे असे काही स्टोन्स असतात, की जे वॉटर फ्रेंडली नसतात. जर का तुम्ही सतत ते स्टोन जर का वॉटरच्या म्हणजे पाण्याच्या संपर्कात असतील, तर देअर इज अ लॉट ऑफ चान्सेस की असे स्टोन खराब होऊ शकतात, डल पडू शकतात किंवा त्यांच्यावरती असे क्रॅचेस पडून की ते खराब फुटूही शकतात. ते एक कारण झालं. आणि दुसऱ्या टाईपचे स्टोन असतात, रोज क्वार्ट्ज, एमेथिस्ट, क्लिअर क्वार्ट्ज, ग्रीन एव्हेंच्युरिन. हे स्टोन्स असतात, की हे वॉटर फ्रेंडली असतात. पण ते जर का उन्हाच्या जास्त संपर्कात आले, जास्त हीट जर का झाली, तर चान्सेस असतात की ते ब्रेक होतात. तर समजा तुमचा एखाद दुसरा स्टोन जर का ब्रेक झाला किंवा धागा तुटून जर का तुमचं ब्रासलेट जर का ब्रेक झाला असेल, तर तुम्ही तेवढा पार्ट डिस्पोज करा आणि तुम्ही नवीन ब्रासलेट करू शकता. थँक यू.